हॅलो स्टुडंट्स, गुड इव्हनिंग, शुभ संध्या. तर एस एस सीच्या पार्ट 2 मध्ये ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्याच्यामध्ये प्रूव्ह करा असे काही क्वेश्चन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 10 हा एक सुपर हॉट टाईप क्वेश्चन आहे जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर बेसिकली प्रूव्ह करा किंवा प्रूव्ह दॅट मध्ये आपल्याला माहिती आहे की लेफ्ट हँड साईड ही राईट हँड साईडच्या इक्वल दाखवायची असते. तर बऱ्याच स्टुडंटला हे समजत नव्हतं की नेमकं येतंय कसं. तर तेच आपण आज प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. लेफ्ट हँड साईड ही राईट हँड साईडच्या इक्वल दाखवण्याचा प्रयत्न करू. सो लेट स्टार्ट. ओके, माहिती नाही किती पेजेस लागतील तर ठीक आहे. सो लेट्स सी, वन बाय वन तुम्हाला मी एक एक स्टेप सांगेल आणि त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन काही करतोय काय मी ते सांगेल वेळच्या वेळेला. तर बऱ्याच ठिकाणी काय असतं की प्रूफ समोर असतो, कोणीतरी समजून सांगितलेलं असतं, क्वेश्चन पाठवलेला असतो, पण कशा प्रकारे आय मीन सोल्युशन पाठवलेलं असतं, सोल्युशन पाहतो आपण, पण समजत नाही की नेमकं होतंय काय. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करून तुम्हाला सांगेल की बाबा ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण इथे यूज केलेली आहे किंवा जे बेसिक रेशियोज आहेत, 6 रेशियोज इन ट्रिग्नोमेट्री, त्याचे काही कोरिलेशन्स मी तुम्हाला सांगितले होते. ते कोरिलेशन्स होतं बेसिक. ते बेसिक जर योग्य समजलं असेल किंवा चांगलं समजून घेतलं असेल, सो आय डोंट थिंक हे काही डिफिकल्ट आहे. ठीक आहे. सो पहा इथे लेफ्ट हँड साईड काय जनरली आपण काय करत असतो प्रूव्ह करा या प्रॉब्लेम्स मध्ये, लेफ्ट हँड साईड ही राईट हँड साईडच्या इक्वल शो करत असतो. सो इथे आहे लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू गिवन आहे पहा, साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 आहे. ओके. तर मी याला थोडंसं रिअरेंज करतो. लक्ष द्या, याला रिअरेंज कसं करतोय मी, हा प्लसवाला 1 जो आहे तो या इथे घेतोय आणि मायनस कॉस थीटा जो आहे तो राईट साईडला म्हणजे शेवटची टर्म लिहितोय न्यूमरेटर मध्ये. सो वी कॅन डू, सो आपली लेफ्ट हँड साईड अशी मॉडिफाय करतोय मी की साइन थीटा प्लस 1 मायनस कॉस थीटा. ठीक आहे. जनरल मॉडिफिकेशन सिक्वेन्स इन टर्मच्या सिक्वेन्स मध्ये थोडासा चेंज केलेला आहे. साइन तेच आहेत, आपल्याला माहिती आहे प्लस मायनस मध्ये सिक्वेन्स जरी चेंज केला तरी त्याचा मिनिंग चेंज होत नाही आणि खालचा सिक्वेन्स जो आहे तो जसाच तसा ठेवतोय मी. सो इट विल बिकम लाईक और इट विल रिमेन लाईक साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1. ओके. चला, आता एक फ्रॅक्शन तयार झाला जो की लेफ्ट हँड साईडचं मॉडिफिकेशन केलंय म्हणजे हीच लेफ्ट हँड साईड आहे असं गृहीत धरा. तर आपल्याला माहिती आहे की लेफ्ट हँड साईड इथे दिसते तुम्हाला का रेशोच्या फॉर्म मध्ये किंवा आपण त्याला फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये असं म्हणूया. ठीक आहे. तर आपल्याला हेही माहिती आहे, नाईन्थला आपण शिकलेलो की फ्रॅक्शन मध्ये किंवा रेशोच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर एकाच नंबरनी मल्टिप्लाय केलं और डिवाइड केलं तरी काही फरक पडत नाही रेशोच्या व्हॅल्यू मध्ये. सो आपण तेच करणार आहोत आता. ठीक आहे. सो लेफ्ट हँड साईड ही आहे असं कन्सिडर करूयात मॉडिफाईड. तर ती जशाच तशी लिहूया अगोदर, हे साइन थीटा प्लस 1 मायनस कॉस थीटा अपॉन, होल्ड ऑन अ सेकंड, अपॉन साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1. ही लेफ्ट हँड साईड आहे, त्याला आपल्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने. आता तो नंबर म्हणजे एक सेट ऑफ टर्म्स आहे. कोणता आहे तो पहा, साइन थीटा प्लस 1 प्लस कॉस थीटा. तर न्यूमरेटरला आपण या नंबरनी मल्टिप्लाय केलेला आहे, या नंबरने. तर डिनॉमिनेटरला त्याच नंबरनी मल्टिप्लाय करूयात जेणेकरून रेशोच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होणार नाही, फ्रॅक्शनची व्हॅल्यू चेंज होणार नाही. हे साइन थीटा प्लस 1 च्या ऐवजी मी काय करतो आता प्लस कॉस थीटा लिहितो आणि प्लस 1 शेवटी लिहितो. डझंट मॅटर आहे का नाही. इथे जर आपण सिक्वेन्स चेंज केला तरी त्याच्या ऍडिशन मध्ये काही फरक पडणार नाही. साइन थीटा प्लस 1 प्लस कॉस थीटा वरती लिहिले मी, आय मीन न्यूमरेटर मध्ये, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय केलेलं आहे, साइन थीटा प्लस कॉस थीटा प्लस 1 असे लिहिले. काही फरक ऑब्विसली नसणार आहे याच्यामध्ये. आता कलर चेंज करून तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. वर न्यूमरेटर मध्ये पहा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होणार आहे. डिनॉमिनेटर मध्ये हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. तर साइन थीटा प्लस 1 आणि इथे पण साइन थीटा प्लस 1 दिसते आणि सेकंड टर्म मध्ये मायनस कॉस थीटा आहे, इथे प्लस कॉस थीटा आहे.
याला जर आपण ए आणि याला बी असं पकडलं, याला ए आणि याला बी असं पकडलं, तर आपल्याला एक्सपेन्शन मिळते. कोणाचं एक्सपेन्शन मिळते? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं. म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आहे. म्हणजे याला कसं लिहू शकतो आपण? आपला ए मध्ये साइन प्लस थीटा आहे न्यूमरेटर मध्ये, याला कसं लिहिणार आपण? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मीन्स साइन थीटा प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर, देन मायनसचं साइन, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय असेल, म्हणजे बी ची व्हॅल्यू काय आपली इथे? कॉस थीटा. सो कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे. म्हणजे साइन थीटा प्लस 1 हा ए कन्सिडर करूयात, कॉस थीटा हा बी कन्सिडर करूयात. म्हणजेच साइन थीटा प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटाचं एक्सपेन्शन काय असणार आहे? हे आपल्याला न्यूमरेटर मध्ये दिसते ना, ते एका ब्रॅकेटमध्ये साइन थीटा प्लस 1 मायनस कॉस थीटा, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याच टर्म्स फक्त पॉझिटिव्हली ऍड केलेल्या आहेत. साइन थीटा प्लस 1 प्लस कॉस थीटा. समजा हा ए आहे, इथे हा ए आहे, हा बी आहे, इथे हा बी आहे. म्हणजे दोन टर्म्स मिळून आपण ए कन्सिडर करतो. ही गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. आणि सेकंड मध्ये, आय मीन डिनॉमिनेटर मध्ये काय करतोय आपण? साइन थीटा प्लस कॉस थीटाला ए कन्सिडर करतोय आणि 1 ला बी कन्सिडर करतोय. इथे पण तीच सिच्युएशन, तोच सिनारिओ आहे. ठीक आहे. एका ब्रॅकेटमध्ये साइन प्लस कॉस थीटा आहे, साइन प्लस कॉस थीटा प्लस 1, आणि साइन प्लस कॉस साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1 आहे. म्हणजे पहिल्या दोन टर्मला जर ए पकडला, आपण ए कन्सिडर केलं, तर ते कोणाचं एक्सपेन्शन होईल? साइन थीटा प्लस कॉस थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. याला आपण ए पकडतोय, ए कन्सिडर करतोय, साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस, आता 1 म्हणजे आपला काय आहे? बी आहे. तर बी चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर, आणि 1 चा स्क्वेअर ऑलवेज 1च असतो, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता काय करूया? साइन थीटा प्लस 1 होल ब्रॅकेटच्या स्क्वेअरला एक्सपांड करूयात ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार, आणि खाली न्यूमरेटर मध्ये सुद्धा त्याच गोष्टी होतील. सो लेट्स चेक व्हॉट्स हॅपन. ओके. सो साइन थीटा प्लस 1 चं एक्सपेन्शन काय होईल? साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 साइन थीटा प्लस 1. ओके. हे कोणाचं एक्सप्रेशन झालं? साइन थीटा प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअरचं. आणि त्याच्यानंतर इथे मायनस कॉस स्क्वेअर थीटा आहे, जसं लिहून टाकूयात, मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ओके. आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा काय करूया आपण? हा जो पहिला ब्रॅकेट आहे त्याचं एक्सपेन्शन लिहूयात. सो इट विल बिकम साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, आणि त्याच्यानंतर आहे मायनस 1. ओके. हे इथून इथपर्यंत जे आहे ते या ब्रॅकेटचं एक्सपेन्शन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मायनस 1 जशाच तसं आपण लिहून टाकलेलं आहे. आता काय करूयात आपण? थोडंसं परत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आणूयात. कलर चेंज करतो म्हणजे समजेल तुम्हाला. ओके. कसल्या प्रकारचं मॉडिफिकेशन आणायचंय, किंवा मॉडिफिकेशन न करता तुम्हाला डिरेक्टली समजून सांगेल. हे पहा, इथे साइन स्क्वेअर थीटा आहे, इथे 2 साइन थीटा आहे, इथे 1 आहे. आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच 1 असतो. मग ह्या 1 च्या ऐवजी आपण लिहिणार आहोत साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, बाकी जशाच तसं. बाकी जशाच तसं म्हणजे 1 सोडून बाकी जे काही राहील ते जशाच तसं लिहा अगोदर. सो साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 साइन थीटा, प्लसच्या ऐवजी काय लिहिलं होतं आपण? सॉरी, प्लस 1 च्या ऐवजी आपण लिहितोय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजेच 1 असतो. तर या 1 च्या ऐवजी आपण असं लिहिलं इथे, आणि त्याच्यानंतर आहे मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे. मी रिझन लिहित नाहीये कारण बरंच मोठं आहे. जर रिझन लिहित बसलो तर वेळही जाईल, आणि पुढे मला लिहायचं इथे, तर तिथे जागा पण पुरणार नाही. ओके. त्याच्यानंतर हे डिनॉमिनेटरचं साइन, त्याच्यानंतर पुढे पाहिजे ते काय होणार आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे, आणि या ठिकाणी साइन स्क्वेअर थीटा आणि या ठिकाणचा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ह्या दोघांच्या ऐवजी मी काय लिहू शकतो? 1 लिहू शकतो. सो द सेम थिंग आय एम गोइंग टू डू. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा म्हणजेच 1. बाकी जे राहिले ते जशाच तसं लिहा. काय काय शिल्लक आहे? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, आणि त्याच्यानंतर शेवटी उरतं मायनसचं 1. आता कोणत्या कोणत्या गोष्टी कॅन्सल होत आहेत, म्हणजे कशा प्रकारे ते छोटं होऊन बसेल किंवा कॉम्प्लेक्सिटी कमी होईल? पहा, कॉस स्क्वेअर थीटा प्लसचा कॉस स्क्वेअर थीटा मायनसचा कॅन्सल,
प्लसचा 1 आणि मायनसचा 1 कॅन्सल, आणि जे काही शिल्लक राहिलेले ते आपण पुढे लिहूयात आता. ठीक आहे, इथे काय शिल्लक राहतं पहा, साइन स्क्वेअर थिटा. सो आणि इथलं साइन स्क्वेअर थिटा म्हणजे हे झालं 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 2 साइन थिटा. ओके, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा झाले, आणि हे 2 साइन थिटा आपण जसं तसं दिलं. त्याच्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये काही शिल्लक राहील पहा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा एवढं शिल्लक राहिलेलं आहे. आता बाकीचं मी या साईडला लिहितो. ठीक आहे, समजून घ्या आता. आता वर पहा, इथे 2 साइन स्क्वेअर थिटा आहे म्हणजे 2 सुद्धा आहे इथे, आणि साइन थिटा 2 वेळेस आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आहे, आणि या ठिकाणी सुद्धा 2 साइन थिटा आहे. म्हणजे आपण इथे न्यूमरेटर मध्ये काय कॉमन काढू शकतो, 2 साइन थिटा कॉमन काढू शकतो. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील, 2 साइन स्क्वेअर थिटाला 2 साइन थिटानं जर डिवाइड केलं तर 2 कॅन्सल होईल, साइन स्क्वेअर थिटातला एक साइन थिटा कॅन्सल होईल, आणि एक साइन थिटा शिल्लक राहील. त्याच्यानंतर आहे पॉझिटिव्ह साइन. ओके, हे इथलं पॉझिटिव्ह साइन, आणि 2 साइन थिटा तर कॉमन काढलेला आहे. 2 साइन थिटानं 2 साइन थिटाला जर आपण डिवाइड केलं तर ऑब्विसली भाग बसेल 1 चा 1 चा, म्हणजे +1 लिहितोय आपण. देन डिव्हिजन मध्ये काय पहा, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे, आता इथे कॅन्सल होणाऱ्या गोष्टी आपण इथे कॉमन कशासाठी काढले, की डिनॉमिनेटर मध्ये 2 साइन थिटा हा कॉस थिटाला मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि वर न्यूमरेटर मध्ये 2 साइन थिटा हा या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन मध्ये. तर मल्टिप्लिकेशन मध्ये जर टर्म्स असतील सो वी कॅन कॅन्सल देम. तर 2 साइन थिटा आणि 2 साइन थिटा कॅन्सल झालेले आहेत. तर इथे पुढे लिहितो मी शिल्लक राहिलेल्या गोष्टी, साइन थिटा +1 अपॉन कॉस थिटा. ओके, ह्या गोष्टी इथे शिल्लक राहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर यालाच पुढे काय करतोय मी, थोडंसं न्यूमरेटरला मॉडिफाय करतोय जेणेकरून तुम्हाला समजेल पुढे काय होणार आहे. साइन प्लस थिटालाच आपण साइन थिटा +1 लाच आपण 1 प्लस साइन थिटा असं लिहू शकतो, आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे कॉस थिटा. तर ही आपली लेफ्ट हँड साइड आहे इथपर्यंत आलेली. चल, तर आपण काय करूया आता, ही जी लेफ्ट हँड साइड आहे जी आपण प्रूव्ह करत काहीतरी म्हणजे पुढे 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 जातो ते इथपर्यंत हे आलेले पहा, 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर इथे एक फ्रॅक्शन आहे, आणि त्याच फ्रॅक्शनला कोणत्याही एका नंबरने जर मल्टिप्लाय केलं तर डझंट मॅटर, आय मीन फ्रॅक्शनची व्हॅल्यू चेंज होणार नाही. तर आपण जो फ्रॅक्शन शिल्लक राहिला तो जशाच तसा लिहूया, 1 प्लस साइन थिटा. आपण मॉडिफाय केल्यानंतर त्याला साइन थिटा +1 ला आपण 1 प्लस साइन थिटा लिहिले, आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे कॉस थिटा. तर आपण या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच नंबरने आता परत मल्टिप्लाय करतोय, आणि तो नंबर आहे 1 मायनस साइन थिटा. डिनॉमिनेटरला सुद्धा याच नंबरने मल्टिप्लाय करा, 1 मायनस साइन थिटा. ते रिझन लिहू शकतो, मल्टिप्लाइड द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 मायनस साइन थिटा, और मल्टिप्लाइड द फ्रॅक्शन with 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेम नंबरने मल्टिप्लाय केलेला आहे. ओके, एवढंच मला सांगायचं इथे. त्याच्यानंतर बघा इथे दुसरं काय होतंय, तर आय मीन 1 प्लस साइन थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. याचा अर्थ काय, एका ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन थिटा, एका ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन थिटा आलेलं आहे. म्हणजे हे एक्सपेन्शन कशाचं असेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं. इथे आपला ए असेल 1 आणि बी असेल साइन थिटा. तर याला कसं लिहू शकतो आपण, 1 स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर ऑलवेज 1च असतो, मायनस साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, म्हणजे 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटालाच आपण कसं लिहिणार, एका ब्रॅकेटमध्ये 1 प्लस साइन थिटा, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साइन थिटा, आणि डिनॉमिनेटर मध्ये या कॉस थिटाने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर करा मल्टिप्लाय, मग हा कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. ठीक आहे, तर एक ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी आहे पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटाची जर व्हॅल्यू काढायची झाली आपल्याला तर साइन स्क्वेअर थिटा 1 च्या बाजूने मायनस होईल. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा, हे पहा इथे लिहितो नंतर मी कॅन्सल करेल, वी नो दॅट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची जर राहिली तर काय होईल, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ऑलरेडी इथे न्यूमरेटर मध्ये आलेले, त्याच्याऐवजी आपण ठेवणार आहोत कॉस स्क्वेअर
थिटा. सर तेच करतोय आपण आता. कॉस स्क्वेअर थिटा ठेवतोय न्यूमरेटर मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी. सो हा झाला कॉस स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. ठीक ठीक आहे. तर यालाच आपण कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय, जर डायरेक्ट जर कॅन्सल केलेलं समजत नसेल तुम्हाला तर तुम्ही असं करू शकता, कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. हा कॉस थिटा कॅन्सल म्हणजेच लेफ्ट हँड साइड काय येईल मित्रांनो, येईल कॉस थिटा वर शिल्लक राहिलेला कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. ही आपली लेफ्ट हँड साइड आलेली. आता डायरेक्टली याला राईट हँड साइड मध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा मला काय वाटतं, याला नंबर 1 देऊयात आपण आणि जी राईट हँड साइड आहे ना, ही आपली ही राईट हँड साइड, तिला परत याच्यामध्ये कन्वर्ट करता येतं का पाहूयात. ओके, राईट हँड साइड जर राईट हँड साइडची व्हॅल्यू जर ही आली किंवा राईट हँड साइडला जर आपण या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकलो तर मला वाटतं हे सोपं जाईल. तर राईट हँड साइडला इथे जागा मिळणार नाही आय थिंक. हा ठीक आहे, पुरेल जागा, काही अडचण नाही. कलर चेंज करतो. चला, राईट हँड साइड काय आहे, राईट हँड साइड इज इक्वल टू आहे 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा. सेक थीटा मायनस टॅन थीटा. तर यालाच काय करणार होतं आपण, या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो का ते चेक करतोय अगोदर. जर कन्वर्ट करू शकलो देन लेफ्ट हँड साइड विल बिकम इक्वल टू राईट हँड साइड और लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड, हे आपल्याला इक्वेशन मिळेल म्हणजे प्रूव्ह होऊन जाईल. ठीक. आता पहा, हा जो 1 दिसतोय ना 1, त्या 1 ला न्यूमरेटर मध्ये काही नाहीये तर आपण कसं याला कसं गृहीत धरणार आहोत किंवा कसं लिहिणार आहोत पहा. 1 अपॉन 1 म्हणजेच 1. सेक थीटाला आपण कसं लिहू शकतो, 1 अपॉन कॉस थीटा. त्याचे रिझन लिहिण्यासाठी आपल्याकडे वेळही नाही आणि तेवढी जागा पण नाही आहे. कॉस थीटा 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय असतो, सेक थीटा. तर सेक थीटाच्या ऐवजी आपण काय लिहिलं, 1 अपॉन कॉस थीटा. आणि टॅन थीटाला आपण साइन कॉसच्या फॉर्म मध्ये लिहूया. टॅन थीटा इज इक्वल टू आपल्याला माहिती काय असतं, तर साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ठीक आहे. ओके, पुढे त्याला परत मॉडिफाय किंवा कन्वर्ट करूया. तर हा जो फ्रॅक्शन आहे 1 अपॉन 1 तो आपण जशाच तसा इथे लिहूया 1 अपॉन 1. ठीक आहे, किंवा मग हा जसा दिसतोय तसा ठेवूया 1 अपॉन 1. मी डायरेक्टली करू शकतो, परंतु हे तुम्हाला समजलं पाहिजे, हे महत्वाचं आहे, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. आता याच्या डिनॉमिनेटर मध्ये 2 फ्रॅक्शन आहेत आणि 2 फ्रॅक्शनचं सबस्ट्रॅक्शन आहे. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शन मध्ये करूया. वरचा न्यूमरेटर मधला 1 अपॉन 1 जशाच तसा आहे. या कॉस थीटानं या 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, कॉस थीटा. नंतर आहे मायनसचं साइन, त्याच्यानंतर कॉस थीटा इंटू साइन थीटा, म्हणजे इथे लिहितो मी कॉस थीटा इंटू साइन थीटा. ठीक आहे. आणि परत यांच्या डिनॉमिनेटर मध्ये या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन होईल म्हणजेच कॉस थीटा इंटू कॉस थीटा काय होईल, कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे इथे 2 फ्रॅक्शन आहे, न्यूमरेटर मध्ये एक फ्रॅक्शन आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये एक फ्रॅक्शन आहे. राईट. तर आपण याला उलट लिहू शकतो असं, पहिला फ्रॅक्शन 1 अपॉन 1, नंतर डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन साइन, आणि दुसरा म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये असलेला फ्रॅक्शन उलटा, त्याचं इन्व्हर्टेड होईल म्हणजे कॉस स्क्वेअर थीटा वरती जाईल अपॉन, आणि हे जे काही दिसते तुम्हाला दिस हा पार्ट हा डिनॉमिनेटर मध्ये सेकंड फ्रॅक्शनच्या, हा काय असेल, कॉस थीटा मायनस कॉस थीटा इंटू साइन थीटा. ओके, चला हे इथे लिहितो मी आता या ठिकाणी. आता हा जो 1 अपॉन 1 जो मल्टिप्लाय करतोय सेकंड फ्रॅक्शनला, तो काही मॅटर करणार नाही, म्हणजे त्याच्याने काहीच फरक पडणार नाही. 1 ने जर मल्टिप्लाय केलं कोणत्या नंबरला तर काही फरक पडणार नाही. आणि हा जो वरचा कॉस स्क्वेअर थीटा आहे तो आपण असा लिहू शकतो, कॉस थीटा इंटू कॉस थीटा. समजण्यासाठी असं लिहितोय मी की डीपली समजावं. आणि इथे 2 टर्म्स आहेत डिनॉमिनेटर मध्ये, कॉस थीटा आणि मायनस कॉस थीटा इंटू साइन थीटा. तर तिथे कॉस थीटा आपण कॉमन काढू शकतो. चला कॉमन काढा, कॉस थीटा. हा कॉस थीटा निघाला कॉमन. ब्रॅकेट मध्ये
काय रिमेन राहील, काही शिल्लक राहील. कॉस थिटा आणि कॉस थिटाला डिवाइड केलं तर ऑब्विसली भाग बसेल 1चा 1चा, त्याच्यानंतर आहे मायनसचा साइन. आता कॉस थिटा इंटू साइन थिटाला जर कॉस थिटाने डिवाइड केलं तर कॉस थिटा कॅन्सल होतील असे आणि शिल्लक राहील साइन थिटा. ओके, त्याच्यानंतर कलर चेंज करतो मी. ठीक आहे, हा एक कॉस थिटा आणि हा मल्टिप्लिकेशन मधला एक कॉस थिटा कॅन्सल झाला तर शिल्लक काय राहतं मित्रांनो, कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 कडे थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला राईट हँड साईड किंवा ती साईड सेम दिसेल. ही आहे आपली राईट हँड साईड. ओके, तर इक्वेशन 1 ची राईट हँड साईड आणि इक्वेशन 2 ची राईट हँड साईड सेम आहे. therefore from 1 and 2 we can show, therefore from 1 and 2 आपण सांगू शकतो की लेफ्ट हँड साईडची जी व्हॅल्यू येते तीच राईट हँड साईडची सुद्धा येते. therefore आपण आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं, जे शो करायचं होतं ते आपण केलेलं आहे. अशा प्रकारे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आलेले आहेत, म्हणजेच आपलं जे काही टू प्रूव्ह होतं ते प्रूव्ह झालेलं आहे. मी याला थोडंसं ठीक आहे, एवढ्या पेजमध्ये तुम्हाला दिसतं का नाही दिसत आहे, थोडंसं काय करेल मी आता, झूम आउट करतो. वेट, व्यू, झूम आउट. हां, तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्या वहीमध्ये याला फेर करू शकता. नो प्रॉब्लेम. थँक्यू.